नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे। ॲग्रिकल्चरशी रिलेटेड नेमके IBPS क्वेश्चन कसे प्रश्न विचारतात, म्हणजे IBPSने आतापर्यंत आउट ऑफ द सिलेबस जाऊन जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी काढलेले आहेत। लक्षात घ्या, सगळेजण एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आजचा तरी कमीत कमी शेवटपर्यंत पहा, कोणी स्किप करू नका, खूप महत्त्वाचं आहे। आणि क्वेश्चन नेमके कसे फॉर्मेट होतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। संभाव्य प्रश्न, तांत्रिक संधी खूप मोठी आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण आज प्रश्न बघणार आहे कृषीशी रिलेटेड, जे काय प्रश्न आउट ऑफ द सिलेबस जाऊन विचारले जाऊ शकतात त्या बाबतीत। आता बघा, पहिला प्रश्न आहे, हळद या पिकाचे मूळ उगमस्थान कोणता देश आहे? 4 पर्याय तुम्हाला दिलेली आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। काय विचारलं आहे? हळद या पिकाचं मूळ उगमस्थान कोणता देश आहे? अमेरिका आहे, मेक्सिको आहे, भारत आहे, म्यानमार आहे। तुम्हाला माहिती आहे फळं आणि पिकं, फळं आणि पिके यांचे उगमस्थान तुम्हाला माहीत पाहिजे। जसं ऊस असेल, मक्का असेल, हळद असेल, कांदा, लसूण, या सगळ्याचे काय जे मूळ उगमस्थान आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे। आणि ज्याला माहीत असेल त्यांनी काय करा, कमेंटमध्ये सांगायचा प्रयत्न करा। मग सांगा, हळद या पिकाचं मूळ उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? काय आहे उत्तर याचं? याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3। पर्याय नंबर 3 भारत। म्हणजे हळद पिकाचं मूळ उगमस्थान काय आहे? भारत आहे। मग मला हे सांगा, महाराष्ट्रात सर्वाधिक हळद उत्पादन करणारा जिल्हा कोणता? महाराष्ट्रामध्ये हळद उत्पादन जिल्हा कोणता? सांगली जिल्हा आहे। नोट डाऊन करून ठेवा, हळद उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामध्ये? सांगली। आणि हळद हे जे पीक आहे हे कोणत्या हंगामामध्ये घेतलं जातं? तर हे रब्बी हंगामामध्ये घेतलं जातं। रब्बी हंगामामध्ये घेतलं जाणारं हळद हे पीक आहे, हे सुद्धा काय करा, नोट डाऊन करून ठेवा। लागवड कोणत्या हंगामामध्ये केली जाते हळदीची? रब्बी हंगामामध्ये केली जाते। चला पुढचा प्रश्न बघूया। वनस्पतीमध्ये हरित लवकांच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा आहे? IMP प्रश्न आहे। हरित लवकांच्या निर्मितीसाठी 4 पर्याय तुम्हाला दिलेले, बोरॉन आहे, गंधक आहे, मॅग्नेशियम आहे, लोह आहे। मग कोणता घटक महत्त्वाचा आहे यापैकी हरित लवकांच्या निर्मितीसाठी वनस्पतीमध्ये? हरित लवक ज्याला आपण म्हणतो काय, फोटोसिंथेसिस म्हणतो त्याला आपण, काय प्रकाश संश्लेषण होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो कोणता असतो? तो असतो हरित लवक। ते वनस्पतीमध्ये असतात आणि त्याच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा आहे? चला पटकन उत्तर सांगा। बोरॉन आहे का गंधक आहे का मॅग्नेशियम आहे का लोह आहे? आता या ठिकाणी गंधकाचा रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते। गंधकाचं काय असतं? रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते, ते वनस्पतीला मदत करतात। बोरॉनचा जर विचार केला तर त्याचप्रमाणे लोहाचा विचार केला तर वाढीसाठी म्हणजे वृद्धीसाठी लोहाची गरज लागते, वनस्पतीच्या वाढीसाठी लोहाची गरज लागते। परंतु हरित लवकर निर्माण होण्यासाठी कशाची गरज असते? पर्याय नंबर 3 मॅग्नेशियम। हरित लवकर निर्माण होण्यासाठी मॅग्नेशियमची जास्तीत जास्त गरज असते। पुढचा प्रश्न आपण बघूया। महाराष्ट्रातील कोणत्या भागात मालगुजारी तलाव प्रसिद्ध आहे? 4 पर्याय तुमच्यासमोर, विदर्भ, कोकण, खानदेश, मराठवाडा। वेगवेगळे तलावाचे प्रकार आहेत। आता तलावाचा जिल्हा म्हणून आपण कोणत्या जिल्ह्याला ओळखतो? तलावांचा जिल्हा म्हणून कोणकोणत्या जिल्ह्याला आपण ओळखतो? भंडारा असेल, गोंदियाला आपण काय करतो? तलावाचा जिल्हा म्हणून ओळखतो। तसेच दुधातुपाचा जिल्हासुद्धा आपण, त्यानंतर पांढऱ्या सोन्याचा जिल्हा, वेगवेगळ्या गोष्टीच्या बाबतीत असे जे जिल्हे आहेत ते पॅटर्ननुसार काय विचारले जाऊ शकतात। कोणत्या पॅटर्नमध्ये? IBPS किंवा TCS पॅटर्नमध्ये विचारू शकतात। त्यामुळे आपल्याला काय सांगायचं आहे, मालगुजारी कोणत्या भागात आहे? मालगुजारी, लवकर लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करा। कोणत्या भागामध्ये असेल? पर्याय नंबर 1 विदर्भ।
विदर्भात काय मालगुजारी तलाव, मोठ्या प्रमाणात तलाव सिंचन कोणत्या ठिकाणी येतं, हे सुद्धा विदर्भामध्येच आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खार जमीन संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? खार जमीन संशोधन केंद्र. 4 पर्याय तुमच्यासमोर. 4 नंबरचा प्रश्न आहे. योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे. आणि काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. खार जमीन संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? राहुरी, पनवेल, वेंगुर्ला, रत्नागिरी. क्षारयुक्त जमीन असते बघा. कोणती? क्षारयुक्त. तिला आपण काय म्हणतो? क्षारयुक्त चोपण जमीन म्हणतो. आणि त्याचं जे संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? एवढं उत्तर कोणत्या ठिकाणी असेल? योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 2 पनवेल. पनवेल एक ह्या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी? पनवेलला. मग वेंगुर्ला, रत्नागिरी, राहुरी या ठिकाणी काय आहे? तर या ठिकाणी वेगवेगळे संशोधन केंद्र आहे. एकदा बघून घ्या सगळेजण. आणि याचं उत्तर काय आहे? पनवेलला काय आहे? मग खार जमीन संशोधन केंद्र आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील सर्वाधिक जलसिंचन क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक जलसिंचन क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. जळगाव, अहमदनगर, पुणे, पालघर. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? इरिगेशन एरियानुसार सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रातलं सर्वाधिक जलसिंचन. आता जर प्रमाणाचा आपण जर विचार केला आणि प्रमाणामध्ये जर भारताचा विचार केला, भारतात जर प्रमाण विचारलं तर पंजाबमध्ये सर्वाधिक प्रमाणात जलसिंचन क्षेत्र आहे. पूर्ण भारतामध्ये पंजाबमध्ये सर्वाधिक प्रमाणात जलसिंचन क्षेत्र आहे. परंतु एकूण जर विचार केला, एकूण क्षेत्राचा जर विचार केला तर काय उत्तर येईल? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशामध्ये एकूण क्षेत्राचा जर विचार केला तर उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक जास्त क्षेत्रफळ हे कशाचं आहे? जलसिंचन इरिगेशन ज्याला म्हणतो. भारताचा एकूण किती? 48% क्षेत्रावर जलसिंचन आहे. किती टक्क्यावर? 48%. आता अचूकच जर सांगायचं झालं म्हणजे IBPSने विचारलं होतं तर अचूक उत्तर काय येतं? 48.4% क्षेत्र हे जलसिंचन क्षेत्र आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किती आहे जलसिंचन क्षेत्र? 16.4. म्हणजे जवळपास 17% क्षेत्र महाराष्ट्राचं हे काय आहे? जलसिंचन क्षेत्र आहे. मग आता हे झालं महाराष्ट्राचं क्षेत्र. मग भारताचं किती आहे? 48%. भारताचा जर विचार केला तर किती टक्के येईल? 48%. हे लक्षात येते. तसं नोट डाऊन करून घ्या. प्रमाणाचा विचार जर केला तर सर्वाधिक प्रमाण पंजाबमध्ये आहे. एकूण क्षेत्रफळाचा जर विचार केला तर उत्तर प्रदेश आहे. आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगरमध्ये सर्वाधिक क्षेत्र हे कशाखाली आहे? जलसिंचनाखाली आहे. एवढं लक्षात असू द्या. नाही ते तुमच्या लक्षात असायलाच पाहिजे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतात केव्हापासून कृषी गणना केली जाते? भारतामध्ये केव्हापासून कृषी गणना केली जाते? पर्याय 1970-71, 1960-61, 1980-81, 1950-51 कृषी गणना केली जाते. कधीपासून? योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 1 1970-71 पासून. पर्याय नंबर 1. मग किती वर्षानंतर कृषी गणना केली जाते? मागे एका व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन टाकला आहे. त्या ठिकाणी मी 10 वर्ष असं उत्तर दिलं होतं. किती वर्ष? 10 वर्ष. कृषी गणना किती वर्षांनी केली जाते? 10 वर्षांनी. परंतु कृषीचा जो डेटा असतो तो दर 5 वर्षांनी अपडेट करावा लागतो. किती वर्षांनी? दर 5 वर्षांनी. त्याला काय म्हटलं जातं? त्याला नियत गणना असं म्हटलं जातं. काय? नियत गणना. दर 5 वर्षांनी त्याचा आढावा घेतला जातो. त्यामुळे या ठिकाणी काय होतं? मुलांचं कन्फ्युजन होतं. एक लक्षात ठेवा, प्रश्न जर आला समजा काय भारतात कृषी गणना किती वर्षांनी केली जाते तर उत्तर काय द्यायचं? 10 वर्षाचंच असणार आहे. उत्तर काय आहे? 10 वर्षांनीच केली जाते.
आणि केव्हापासून केली जाते, तर 1970-71 पासून कृषी गणना केली जाते. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी कोणत्या ठिकाणी आहे? पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर असे पर्याय तुमच्या समोर आहे. महाराष्ट्रातला अभियांत्रिकी संशोधन संस्था महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था. चला उत्तर येऊ द्या लवकर, कमेंटमध्ये उत्तर द्यायचं. अभ्यास काय करा, कंटिन्यू चालू ठेवा. बरेचसे विद्यार्थी इकडे तिकडे लागून जाते, कारण नोकरी प्रत्येकाला नोकरीची गरज आहे. त्यामुळे तुमच्यासाठी एवढं लेक्चर फ्रीमध्ये आपण या ठिकाणी अटेंड करत असतो. कारण अरेंज करण्याचं कारणच आहे की तुमची जास्तीत जास्त तयारी व्हावी. मग उत्तर द्या पटापट. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, त्यालाच महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन कोणत्या ठिकाणी आहे? नाशिकला आहे. कोणत्या ठिकाणी? नाशिकला. पर्याय नंबर 2. कोणाला माहिती आहे का स्थापना केव्हा झाली होती? मेरीची स्थापना कधी झाली होती माहिती आहे का? माहीत असेल तर कमेंटमध्ये लगेच उत्तर देऊन टाका, लगेच सांगून टाका. मेरीची स्थापना केव्हा झालेली आहे? 1959ला. मग कोणत्या ठिकाणी झाली होती हे आपल्याला माहीत पाहिजे ना. तर नाशिक या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे? तर नाशिक या ठिकाणी. पुढचा प्रश्न आपण बघूया. सार्वजनिक क्षेत्रातला पहिला खत कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? पहिला खत कारखाना विचारलेले सार्वजनिक क्षेत्रामधला कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? बघा 4 पर्याय तुमच्यापर्यंत. अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं आहे. आणि या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यामध्ये सामील व्हायचं आणि सर्व व्हिडिओच्या फ्री ऑफ कॉस्ट PDF तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. मग पहिला खत कारखाना सार्वजनिक कोणत्या ठिकाणी? बघा सिंद्री, बोकारो, पन्ना, जमशेदपूर. मग कधी झाला होता? 1951ला. सार्वजनिक क्षेत्रातला पहिला खत कारखाना 1951ला चालू झाला होता. पण उत्तर केव्हा सुरू करण्यात आला होता? पहिला खत कारखाना 1951ला. कुठे आला होता हे आपल्याला विचारलेलं आहे. कुठं आलेला आहे? उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1 सिंद्री. बरोबर आहे. बरं हे सांगा बरं, सिंद्री कोणत्या राज्यात आहे? कमेंट करा बरं. एखाद्याला माहिती आहे का सिंद्री कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणत्या ठिकाणी? उत्तर आहे झारखंड. कोणत्या राज्यामध्ये सिंद्री? झारखंड या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातला पहिला सिंचन आयोग केव्हा स्थापन करण्यात आला? सिंचन आयोग कुठला? महाराष्ट्रामधला. केव्हा स्थापन करण्यात आला? 1962, 1972, 1976, 1986. एक गोष्ट लक्षात घ्या, मृदा संधारण जल व्यवस्थापन म्हणजे काय? वॉटर मॅनेजमेंट असेल हा तुमचा स्पेसिफिक टॉपिक या ठिकाणी दिलेला आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही सगळेजण कमेंट करत चाला. सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हायचं आहे, सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. तुमचा किती अभ्यास झालेला आहे हे आजचे एकूण प्रश्न या ठिकाणी किती आहे बघा? 20 प्रश्न आहे. या 20 पैकी तुम्हाला प्रत्येकाला कमीत कमी 18 प्रश्नाचे उत्तरं देता आलेच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. तेव्हाच तुमचा अभ्यास सकारात्मक दृष्टिकोनातून चालू आहे हे आपण ठरवू शकतो. मग महाराष्ट्रातला पहिला सिंचन आयोग, आता महाराष्ट्रामध्ये 17% आसपास सिंचन क्षेत्र आहे. किती टक्के? 17% आसपास. आता हा जो आयोग होता हा कधी झालेला आहे? 1962ला. उत्तरही तुम्हाला सांगून देतो कधी स्थापन झाला होता? 1962ला. बर्वे, आता बर्वे हे जे काय बर्वे कमिशन होतं, म्हणजे बर्वे आयोग होता जो स्थापन झाला होता 1962ला. याने काय सांगितलं होतं की महाराष्ट्रातील 45 तालुके, म्हणजे त्यावेळेचे 45 तालुके संपूर्ण कसे अवर्षणग्रस्त आहे, लक्षात घ्या. आणि जास्तीत जास्त
महाराष्ट्राचं जे सिंचन क्षेत्र आहे ते किती टक्क्यापर्यंत वाढवता येऊ शकतं? फक्त 31% वाढवता येऊ शकतं. यापेक्षा जास्त इरिगेशन जो एरिया आहे तो आपण वाढवू शकत नाही, असं कोणी सांगितलं होतं? बर्वे कमिशननं सांगितलं होतं. पहिला सिंचन आयोग केव्हा स्थापन करण्यात आला होता? मग 1962ला. कोणाच्या अध्यक्षतेखाली? मगो बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्यांनी काय सांगितलं होतं? 45 तालुके आवर्षणग्रस्त आहे आणि जास्तीत जास्त जे सिंचन क्षेत्र आहे ते आपण 31% वाढवू शकतो. त्यानंतर दांडेकर असेल, त्यानंतर वेगवेगळे कमिशन स्थापन झाले, त्यांचंसुद्धा हळूहळू आपण माहिती घेऊया. सगळे कमेंट करत चला, पटापटा उत्तरं देत चला. त्याचबरोबर लाईक करायला कोणी विसरू नका. आपल्या 10 मित्रांना कमीत कमी आपण व्हिडिओ शेअर करायचा आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी? नागपूर, मुंबई, नाशिक, पुणे. तंत्रज्ञान म्हणतोय मी, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नाही, तंत्रज्ञान. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कुठे आहे? सगळ्यांना माहिती आहे, नागपूरला आहे. कुठं? मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूरला आहे. प्रश्न काय आहे? केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी? चला उत्तर द्या पटापट. कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. पर्याय नंबर 2. मुंबई या ठिकाणी काय? केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्था आहे. त्यानंतर केंद्रीय फळ संशोधन केंद्र किंवा संस्था, केंद्रीय फळ संशोधन केंद्र हे कुठं आहे? हे नागपूरला आहे. केंद्रीय फळ संशोधन केंद्र हे नागपूर या ठिकाणी आहे. कुठं आहे? नाशिकला नाही, नागपूरला. पुढचा प्रश्न आपण बघूया. जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे? जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय बाप, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर. द्या उत्तर पटापट. जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, जल व भूमी व्यवस्थापन संस्था याला आपण काय म्हणतो? जल व भूमी व्यवस्थापन संस्था याला आपण काय म्हणतो? वाल्मी म्हणतो, वाल्मी. ऐकलं का सगळ्यांनी? कोणत्या ठिकाणी आहे? परंतु असं जर दिलं जल आणि भूमी व्यवस्थापन म्हणजे, तर काय होईल? वॉटर अँड जे लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे. वॉटर अँड लँड मॅनेजमेंट कोणत्या ठिकाणी आहे? सगळ्यांचे उत्तर आलं पाहिजे. चला पटापट उत्तर द्या. वाल्मी. आता या ठिकाणी वाल्मी का दिलं मी? कारण प्रश्नामध्ये जर फक्त असं दिलं जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था. आता तुमच्या माहितीस्तव स्थापन केव्हा झाली? तर 1980ला. लक्षात घ्या, 1980ला स्थापना झाली. कोणत्या ठिकाणी? पुराणं औरंगाबाद, आताचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थापन झालेली आहे. कोणती संस्था? वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. मग आपलं उत्तर काय आहे? छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न आपण बघूया. पिकाच्या वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची गरज असते? पिकाच्या वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची गरज असते? पर्याय पहा. 6, 16, 20, 24. अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. तसेच प्लेलिस्ट आहे आपल्या ग्रोइंग स्टुडंट्सच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आपण 100+ व्हिडिओ अपलोड केलेले आणि सर्व IMP आहे. प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला सहभागी व्हा, लगेच तुम्हाला PDF मिळून जाईल.
पिकाच्या वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची गरज असते? जे मायक्रो न्यूट्रियन्स असतात किंवा मायक्रो असेल किंवा मॅक्रो असेल किंवा मायक्रो असेल, किती गरज असते म्हणजे एकूण किती? लक्षात घ्या, किती असतात? उत्तर द्या पटापट. फक्त 16. पर्याय नंबर 2. किती लागतात? 16. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षण प्रवण जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षण प्रवण जिल्हा कोणता आहे? सांगली, सोलापूर, धाराशिव, जालना? पटकन उत्तर द्यायचं. तुमच्याकडून जास्त अपेक्षा नाही, फक्त लाईक करायची एवढीच अपेक्षा आहे. आणि नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षण प्रवण जिल्हा कोणता आहे? आवर्षण म्हणजे काय? बॉटक्रॉनिंग एरिया. आवर्षण प्रवण. आता महाराष्ट्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. कसा? प्रतिरोध. आता प्रतिरोध पाऊस कसा असतो की जसं एखाद्या ठिकाणी ढग आल्याच्या नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, परंतु डोंगराच्या पलीकडच्या बाजूला आवर्षण प्रवण किंवा पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो, त्या ठिकाणी खूप कमी पाऊस पडतो. आता बर्वे कमिशनच्या नुसार काय? बर्वे कमिशननं काय सांगितलं होतं? 750 mm म्हणजे मिलीमीटर किंवा 75 सेंटीमीटरपेक्षा जर कमी पाऊस पडत असेल तर ते क्षेत्र कसं आहे? आवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलं जातं. कोणतं क्षेत्र? ज्या ठिकाणी 750 मिलीमीटर किंवा 75 सेंटीमीटर पाऊस पडत असेल. तर महाराष्ट्राचा ॲव्हरेज किती आहे? 110 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये किती पडतो? 110 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. परंतु काही ठिकाणी जसं बर्वे कमिशननं सांगितलं होतं की 45 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवर्षणग्रस्त परिस्थिती आहे. कोणत्या ठिकाणी आहे? सोलापूर सर्वाधिक आवर्षण प्रवण जिल्हा म्हणून आपण ओळखतो. कोणत्या जिल्ह्याला ओळखतो? सोलापूर जिल्ह्याला ओळखतो. एवढं लक्षात ठेवा. आता पर्जन्य छायेच्या पट्ट्यामध्ये कोल्हापूर येतं, सोलापूर येतं, पुणे येतं, नगर येतं, नाशिक येतं. ह्यांचा काही भाग हा प्रतिरोध पावसामुळे त्या ठिकाणी काय झालेला आहे? पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आपल्याला माहिती आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. मसाला पीक संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? कालिकत, मदुराई, त्रिवेंद्रम आणि यापैकी नाही. 4 पर्याय तुमच्याकडे आहे. मसाला पीक संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? पहिली गोष्ट, तुम्हाला सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात आलीच असेल, हे ठिकाण कोणत्या ठिकाणी असेल किंवा कोणत्या ठिकाणी असायला पाहिजे? केरळ या ठिकाणी असायला पाहिजे. मसाला पीक संशोधन केंद्र कुठं असेल? केरळमध्ये. आता इंग्रज भारतात कशासाठी आले होते? मसाल्याचे पीक घेऊन जाण्यासाठी, ज्याला युरोपमध्ये काय खूप जास्त मागणी होती. इतिहास शिकत असताना आपण बघू, नक्कीच त्या ठिकाणी काळी मिरी असेल किंवा वेगवेगळे मसाल्याचे पीक असतील. कोणत्या ठिकाणी? केरळ या ठिकाणी. रबर असेल, नैसर्गिक रबर केरळचा पहिला नंबर लागतो नैसर्गिक रबर पिकण्यामध्ये. मग लक्षात घ्या, मसाला पीक संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर कालिकत, मदुराई, त्रिवेंद्रम यापैकी नाही. तर या ठिकाणी मदुराई हे तामिळनाडूमध्ये आहे, एवढं लक्षात घ्या. बाकी कालिकत आणि त्रिवेंद्रम एक निवडायचं तुम्हाला. कोणत्या ठिकाणी? चला मग पटकन उत्तर येऊ द्या. आणि जर तुम्हाला प्रश्न यापेक्षा अवघड लागत असतील किंवा सोपे लागत असतील किंवा थोडेसे वेगळ्या प्रकारचे लागत असेल, ते पण कमेंटमध्ये सांगत चला. मग काय उत्तर असेल या प्रश्नाचं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 कालिकत. त्या ठिकाणी मसाला पीक संशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात मेंढ्यांची संख्या सर्वाधिक आहे? महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात मेंढ्यांची संख्या सर्वाधिक आहे? बघा 4 पर्याय तुमच्यासमोर. 15 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. सातारा, सोलापूर, अहमदनगर, पुणे. कोणत्या ठिकाणी आहे? शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, त्यानंतर पशुसंवर्धन, त्याचबरोबर कृषी गणना
याच्या बाबतीत अपडेट राहा म्हटल्यापेक्षा ज्या काही रिसेंट आकडेवारी आहेत म्हणजे नुकतीच जाहीर झालेली त्यावर तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार आहे. नवीन विद्यार्थी एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसंच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिला क्लिक करून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर ग्रोइंग स्टुडंट्स नावाने टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यामध्ये सामील व्हा आणि फ्री ऑफ कॉस्ट सर्व व्हिडिओच्या PDF तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि सर्व तांत्रिक घटक अभ्यासाला धरून काढलेले आहेत, त्यामुळे एक प्रकारचं तुमचं काय सराव पण होईल. चला तर मग काय या प्रश्नाचं उत्तर काय आहे? शेळ्या मेंढीची संख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे? साताऱ्यामध्ये मेंढीची संख्या जास्त आहे. एवढं लक्षात असू द्या. कोणत्या ठिकाणी आहे? साताऱ्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. केंद्रीय मृदा संवर्धन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? केंद्रीय मृदा संवर्धन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1950, 1951, 52, 1953. केंद्रीय मृदा संवर्धन मंडळ म्हणजे जे सेंट्रल सॉईल कन्झर्वेशन अथॉरिटी आहे, याची स्थापना केव्हा झाली? सांगा बरं, केव्हा झाली? कोण देतं उत्तर याचं? पटापटा उत्तर द्या. 4 नंबर उत्तर याचं काय? 1953ला. कोणत्या ठिकाणी हेही विचारलं जाईल. केंद्रीय मृदा संवर्धन मंडळ कोणत्या ठिकाणी आहे? दिल्ली या ठिकाणी आहे. सॉईल कन्झर्वेशन अथॉरिटीची स्थापना करण्यात आली 1953ला आणि कोणत्या ठिकाणी? दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्र संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? कोरडवाहू क्षेत्र संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? धुळे, सोलापूर, अकोला, जालना. कोरडवाहू, बागायती, जिरायती असे तुम्ही टप्पे पाहिले असतील. मग कोरडवाहू क्षेत्र संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? सगळ्यांच्या कमेंट आल्या पाहिजे, उत्तर सर्वांना यायला पाहिजे. सोपा प्रश्न आहे. व्हिडिओला लाईक करून घ्या सगळेजण. कोणत्या ठिकाणी येईल? सोलापूर या जिल्ह्यात. बऱ्याच वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे. सोलापूर या ठिकाणी काय आहे? तर या ठिकाणी कोरडवाहू क्षेत्र संशोधन केंद्र आपल्याला दिसून येतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो. अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील. कमाल जमीन धारणा कायदा महाराष्ट्रात केव्हा संमत करण्यात आला? पर्याय दिलेले तुम्हाला 1960, 1962, 1966, 1972. कमाल जमीन धारणा कायदा आता हा कधी झालेला आहे? 1962ला हा कायदा झालेला आहे. कधी? 1962ला. पर्याय नंबर 2. कायदा झाल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे बदल होत गेले. त्या कायद्यामध्ये कायद्यानंतर वेगवेगळे बदल होत गेले. 1975ला, 1984ला वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या. परंतु हा जो प्रश्न आहे जशाचा तसा तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कमाल जमीन धारणा कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? मग कधी? तर 1962मध्ये. कमाल जमीन धारणा कायदा म्हणजे बागायती जमीन किती धारण करू शकतात, त्यानंतर छोटे, मध्यम, लघु किंवा मोठे शेतकरी हे वेगवेगळे टप्पे 1962 पासून सुरू करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. पुढील नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्या. आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत गेलं असेल तर त्याचंही योग्य उत्तर पर्यायामध्ये कमेंटमध्ये नक्की कळवा.
भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे कन्सेप्ट घेऊन.